श्यामची आई. रात्र 24वी. सोमवती अवस. ज्या सोमवारी अवस येते तिला सोमवती अवस म्हणतात. त्या दिवशी सोमवतीचे व्रत घेतलेल्या ब्राह्मणांच्या सुवासिनी बायका पिंपळाची पूजा करतात. सोमवती अवसेला कोणत्या तरी 108 वस्तू देवाला वाहावायच्या असतात. मग देवापुढे 108 विडे, 108 आंबे, 108 रुपये, 108 दिडक्या, 108 केळी, 108 खण, 108 नारळ, 108 पेढे, 108 लुगडी, ज्याला जशी ऐपत असेल त्या प्रमाणात देवाला द्यावायचे, दान करावायचे अशी घटना आहे. ज्याचा जो उपाध्याय असेल त्याला हे सारे मिळते. परंतु तो उपाध्यायी सर्व स्वतःच्या घरीच ठेवीत नाही, पारावर इतर उपाध्याय मंडळीत तो ते वाटतो. ही पद्धत फारच सुंदर आहे. त्यागावर ती उभारलेली आहे व त्यामुळे उपाध्याय मंडळीत परस्परांचा द्वेष, मत्सरही करण्याला अवकाश राहत नाही. माझी आई जेव्हा एकत्रात होती, भरल्या घरात श्रीमंतीत होती, तेव्हाच तिने सोमवती व्रत केले होते. 108 पावल्या, 108 विडे, 108 पेढे अशा चांगल्या सोमवती तिने त्यावेळेस घातल्या होत्या. परंतु आता गरिबी आली, तिलाच नेसावयास लुगडे नव्हते तर 108 लुगडी कोठून देणार? तिला खावयास नव्हते तर ती काय देणार? सोमवतीचे व्रत एकाएकी सोडता येत नाही. घरात पतीजवळ तरी कोणत्या तोंडाने ती मागणार? पतीजवळ काय होते? नाताळची सुट्टी असल्यामुळे मी घरी होतो. सोमवती आली होती. मी आईला विचारले, या सोमवतीला तू काय घालणार? काय ठरवले आहेस? जानकी वहिनी 108 सुपाऱ्या, ओल्या सुपाऱ्या घालणार आहेत. आई म्हणाली, बाळ, 108 पोफळे माझी घालून झाली आहेत. मागे सीता आत्याने पाठवली होती. मग तू काय घालणार आहे? 2 दिवस तर राहिले सोमवतीला, काही ठरवायस हवे ना. आई, 108 गुळ म्हणजे का? 108 गुळाच्या ढेपा व्हावायच्या. 108 तेल म्हणजे 108 तेलाचे डबे द्यावायचे. आई म्हणाली, कोणी 108 डबे दिले तर हरकत नाही, परंतु गरीब असला तर तो ठरवतो की 108 अतपाव देईन, 108 पावशर देईन की एकदम 1 मन गुळ, 1 मन तेल असेही देतात. त्यात वाटेल तस 108 भाग बसावे. मी विचारले, आई, तू 108 अतपाव गुळ घालतेस तर? आई म्हणाली, श्याम, घरात विष खावयास दिडकी नाही, गळपास लावायला सुतळीचा तोडा नाही, कुठून आणावयाचे पैसे? झाड का आहे आपल्या अंगणात, हलवले की पडले पैसे? आपण गरीब आहोत श्याम. मी म्हटले, आई, तू 108 आवळे घातलेस तर? बाळ, 108 आवळे एकदा मी घातले होते. सवलीहून त्यांनी आणले होते. आपला सवलीला तुकाराम नव्हता का, त्याने दिले होते. आई म्हणाली, आई, 108 चिंचोकं घेतले तर नाही का चालणार? मी हसत हसत म्हणाले. आई म्हणाली, हो चालतील तर काय झाले, पण काय, लोक हसतील. होय ना, हसतील, त्यांचे दात दिसतील, त्यांचे हसायला काय जाते? द्यायला थोडेच कोणी येते आहे, हसायला सारे, मदत करायला कोणी नाही. देव तर हसणार नाही ना, देव रागवणार नाही ना? मी विचारले. आई म्हणाली, श्याम, देव नाही रागवणार. अरे, देवाला विदुरा घरच्या कण्यासुद्धा आवडल्या. मिटक्या मारून त्याने खाल्ल्या. सारखे ताट चाटीत होता तरी त्याची तृप्ती होईना. देवाने सुदाम्याचे पोहे कसे बाका खाल्ले, जसा आगाशी व उपाशी. रुक्मिणीला एक मूठ देण्यास तयार होईना. देव उपाशीच असतो. प्रेमाने त्याला कोण देतो? लाखात एखादा प्रेमाने दिलेलेच त्याच्या पोटात जावायचे. भुकेल्या देवाला द्रौपदीचे पान खाऊन ढेकर आली. देवाला प्रेमाने द्या, ते त्याला दुधाच्या समुद्रापेक्षा थोर आहे. शबरीची उष्टी बोरे ती कशी खाल्ली रामाने? तू वाचले आहेस ना. देवाला सारे चालते. त्यात भावभक्तीचे तूप ओतलेले असले म्हणजे झाले, त्यात हृदयाचा ओलावा असला म्हणजे झाले. मग चिंचोकेच काय? पण 108 दगड जरी देवाला दिले तरी त्याला खडीसाखरेप्रमाणे गोड लागतील. हे प्रेमाने दिलेले दगड तर चगळीत बसेल, शतजन्म चगळीत बसेल व म्हणेन, भक्ताने फारच अप्रतिम मेवा दिला आहे. पटकन फुटत नाही, विरघळत नाही. एक एक खडा तोंडात धरून ठेवाव्यास वर्ष पुरेल. श्याम, देवाला रे काय, त्याला काहीही द्या, परंतु आपण जे देऊ ते देताना त्यात हृदय ओतून दिले पाहिजे. श्याम, द्रौपदी, शबरी यांच्या भक्ती इतकी माझी कोठे आहे भक्ती? मला कोठे तशा भक्तीने चिंचोके भरून देता येणार आहेत? आपली नाही हो तितकी लायकी. मग तू काय करणार आहे, सांग ना, ठरवले असशील काहीतरी. मी विचारले. आई म्हणाली, मी 108 फुले वाहणार आहे. फुलासारखी निर्मळ व शुद्ध दुसरे काही नाही. फुले वाहीन हो मी. आई, सारे भटजी हसतील व पारावर जमलेल्या बायका तुझी फजिती करतील. उपाध्याय फुले घेणार नाहीत. मी म्हटले. आई म्हणाली, श्याम, जे व्हायचे ते देवासाठी असते.
ते भटजीसाठी नसते, देवाच्या पायांवर सारे व्हायचे. देवाच्या पायांवर वाहिलेले फूल भटजीस द्यावे वाटले तो थोर प्रसाद असे त्याला वाटले तर घेईल, नाहीतर देवाच्या पायावर फूल राहील. आपणास दुसरे काही देता येत नाही तर काय करायचे? देता येईल ते देवाला द्यावे. मग कोणती 108 फुले वाहणार आहेस? आपणाकडे फुले तरी चांगली कोठे आहेत? नाहीतर आई 108 पानेच व्हा, 108 तुळशीची पानं, 108 बेलाची पानं, 108 दुर्वा. आई, देवाला फुलांपेक्षा पानेच का ग जास्त आवडतात? किती फुले असली तरी तुळशीपत्र, दुर्वा, बेल याच्याशिवाय पूजा पुरीच होत नाही. विष्णूला तुळशीपत्र, गणपतीला दुर्वा, शंकराला बेल. त्यांना फुलांपेक्षा याचीच आपली जास्त आवड का ग आई? असे मी विचारले. आई म्हणाली, तुळशीपत्र, दुर्वा वगैरे मिळावयास त्रास नाही पडत, वाटेल तेथे होतात. थोडे पाणी घातले की झाले. फुले म्हणजे ठरलेल्या ऋतूतच फुलावायची, परंतु पाने आपली नेहमी आहेत. झाड जिवंत आहे तोपर्यंत पाने आहेतच. पानांचा दुष्काळ फारसा नाही, म्हणून ऋषींनी संतांनी देवाला पानच प्रिय आहे असे सांगून ठेवले. ते तरी नेहमी देवाला भक्तीने व्हायला माणसाला अडचण पडू नये. माझ्यासारख्या गरीब बाईला देवाला साधे पान व्हायला लाज वाटू नये. दुसऱ्यांनी देवाला वाहिलेले रुपये, खण, नारळ पाहून मला त्यांचा मत्सर वाटू नये, म्हणून देवाला पान प्रिय आहे असे संतांनी ठरवले. श्रीमंतीला आपल्या संपत्तीचा ऐट वाटावयास नको व गरिबाला गरिबीची लाज वाटावयास नको, असा या पत्रपूजेत अर्थ आहे. श्रीमंताने केवढी मोठी दक्षिणा दिली तरी वरती तुळशीपत्र ठेवून ती दक्षिणा द्यावायची. हेतू का हा की श्रीमंताला आपण फार दिले असे वाटू नये. आपण 1 पान दिले असेच त्याला वाटावे. गणपतीच्या पूजेला, हरताळकांना, मंगळागौरीला ही पत्री आधी पाहिजे. ही साधी सुंदर पाने आधी हवीत. 108 तुळशीची दळे मी पुढे केव्हा तरी वाहणार आहे. मग यावेळेस कशाची फुले घालणार? तू तर सांगतच नाहीस. मी आधी होऊन म्हटले. आई म्हणाली, मी परवा रात्री त्यांना सांगितले की सोमवतीला चांगलीशी फुले घ्यावायचे ठरवले आहे. झेंडू, पांढऱ्या चाफ्याची फुले ही आहेतच, परंतु जर चांगली सुवासिक आणता आली कोठून तर आणावी. मी एकदम म्हटले, म्हणून भाऊ गावाला गेले आहेत होय? होय, ते जाळगावला गेले आहेत. तेथे बरव्यांची मोठी बाग आहे. त्या बागेत नाग चाफ्याची फुलझाडे आहेत. ती 108 फुले मिळाली तर पाहावी म्हणून ते लांब गेले आहेत. आपल्याजवळ पैसे नाहीत, परंतु चालण्याचे श्रम करावयास पाय आहेत असे ते म्हणाले. आई म्हणाली, मित्रांनो, चाफ्याचे अनेक प्रकार असतात. पांढरा चाफा, हिरवा चाफा, सोनचाफा, नागचाफा. पांढऱ्या चाफ्याशिवाय बाकीच्या सर्वांस सुगंध आहे. सोनचाफ्याचा वास फार असतो, परंतु नागचाफ्याचा गोड असतो. 4 बाजूंना 4 शुभ्र, स्वच्छ, रुंद अशा पाकळ्या व मध्ये पिवळा परागपंज असे हे फूल असते. फारच सुंदर दिसते हे फूल. गरिबीत राहूनही ध्येयवाद दाखवणारी व आचरणारी माझी आई होती. पतीला देता येणार नाही ते त्याच्याजवळ मागून त्याला रडवणारी, खिन्न करणारी नव्हती. त्याला लाजवणारी, खाली मान घालावयास लावणारी ती नव्हती. त्याच्याजवळ साधी फुलेच मागणारी, परंतु ती खटाटप करून दूरवर जाऊन चांगली पाहून आणा असे सांगणारी. पतीलाही ध्येयवाद शिकवणारी, देवासाठी जिजावयास लावणारी अशी ती साध्वी होती. धन्यवाद.